नशामुक्त सिंधुदुर्ग अभियानाच्या निमित्ताने आज आपण सर्वजण आवर्जून इथे उपस्थित आहोत. सिंधुदुर्ग पोलीस दलाच्या मार्फत हा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे आणि सन्मान्य राणे साहेब आणि आम्ही सगळेजण आपल्या सगळ्यांशी संवाद साधण्यासाठी आवर्जून या कार्यक्रमाला आम्ही उपस्थिती लावलेली आहे. माझ्या दृष्टिकोनातून हा कार्यक्रम अत्यंत महत्वाचा आहे, कारण का इथे उपस्थित असलेला प्रत्येक विद्यार्थी हा आमच्या जिल्ह्याची खरी संपत्ती आहे, आमचं भविष्य, आमचा ऍसेट आहे. सन्मान्य राणे साहेबांनी ह्या जिल्ह्याला एक विकसित जिल्हा बनवण्याचं जे स्वप्न पाहिलं आहे आणि त्या मार्गावर चालणारे आमच्यासारखे असंख्य कार्यकर्ते आमच्यासाठी इथे उपस्थित असलेला प्रत्येक विद्यार्थी ह्याचं भविष्य घडवण्याची जबाबदारी जेवढी आमच्या खांद्यावर आहे तेवढीच जबाबदारी या जिल्ह्याला नशामुक्त ठेवण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही काय पावलं उचलतो ही आमच्या खांद्यावर तेवढी मोठी जबाबदारी आहे. आम्ही जेव्हा एका बाजूला रोजगार निर्माण करण्याची भाषा करतो, दर्जेदार शिक्षण देण्याची भाषा करतो आणि दुसऱ्या बाजूला आमच्या जिल्ह्यामध्ये नशामुळे आमच्या जिल्ह्यातल्या तरुणांचं भविष्य अगर अंधारात जात असेल तर आम्ही केलेले प्रयत्न, जे सन्मान्य राणे साहेबांनी ह्या जिल्ह्यासाठी जे काही स्वप्न पाहिलंय ते पूर्ण होण्याच्या दृष्टिकोनातून असंख्य अडचणी निर्माण होऊ शकते, किंबहुना ते स्वप्न पूर्ण करणंच अशक्य होऊ शकते. आणि म्हणून माझ्या दृष्टिकोनातून नशामुक्त सिंधुदुर्ग अभियान आदरणीय SP साहेबांना मी सांगेन, आपल्या पोलीस दलाच्या मार्फत हा अभियान अतिशय काटेकोर पद्धतीने आपण पूर्ण राबवणं हे आज आपल्या जिल्ह्याच्या विकासाच्या दृष्टिकोनातून महत्वाचं आहे. आपण आता काही शॉर्ट फिल्म इथे पाहिले जिथे विद्यार्थी आपला अनुभव थोडक्यात सांगत होते. तुम्ही माझ्या दृष्टिकोनातून अगर विचारलं तर मोहनजींना आणि त्यांच्या सहकार्याने मी आवर्जून सांगेन, पोलीस दलाच्या अगर मनात असेल, पोलीस दलांनी अगर इच्छाशक्ती दाखवली तर एकही ड्रग आमच्या जिल्ह्यामध्ये येऊ शकत नाही, एवढी ताकद आमच्या जिल्ह्याच्या पोलिसांमध्ये आहे. तुम्ही लोकांनी प्रत्येक जे काही जिल्ह्याच्या कानोकोपऱ्यावर अगर व्यवस्थित अगर आपण लक्ष ठेवून ड्रगच्या अगर ह्या मुलांपर्यंत पोहोचले नाही तर नशामुक्त सिंधुदुर्गाचं काही अभियान लावण्याची गरजच भासणार नाही. आणि म्हणून आमच्या जिल्ह्यात पोलीस अधीक्षक साहेबांना सांगेन आणि सगळ्या त्यांच्या सहकार्याने सांगेन, नशामुक्त अभियान ही जबाबदारी सर्वात जास्त ही पोलीस खातं आणि आपल्या सगळ्यांवर पण तेवढीच आहे. लक्षात घ्या, आपण नुसतं मुलांकडे आव्हान करून हे काम पूर्ण होणार नाही. पण नेमकं आपल्या जिल्ह्यामध्ये ड्रग्ज येतात कसे, कुठल्या मार्गाने येतात, कोण घेऊन येतं, या सगळ्याची माहिती असणारे आता आपल्या जिल्ह्याचे पोलीस डिपार्टमेंट आहे. आणि म्हणून जेव्हा आदरणीय राणे साहेब पोलीस नशामुक्त सिंधुदुर्गा संदर्भात मटका जुगार हे सगळ्यात कुठल्याच गोष्टी आमच्या सिंधुदुर्गामध्ये असता कामा नये ही भूमिका जेव्हा आम्ही मांडतो तेव्हा ते पूर्ण करण्याची जबाबदारी ही आपल्या सगळ्यांवर आहे, आमच्या सकट. हे मी आवर्जून या निमित्ताने मी सांगेन. म्हणून आमच्या जिल्ह्यामध्ये नशामुक्त जिल्हा होणं ह्याच्यावर आमच्या सगळ्यांचे अतिशय बारकाईने लक्ष आहे. ह्याचा आतापर्यंत तरी अनुभव माझ्या सगळ्या सहकार्याने आतापर्यंत आला असेल. झिरो टॉलरन्स टू ड्रग्ज ही आमच्या सगळ्यांची भूमिका आहे. केंद्र सरकार, राज्य सरकार आणि आमचा सिंधुदुर्ग जिल्हा कुठल्याही पद्धतीने, कुठल्याही मार्गाने कोणाच्याही कडून आमच्या जिल्ह्यामध्ये ड्रग्ज येता कामा नये एवढी कडक यंत्रणा पोलीस अधीक्षक साहेब आपल्या सगळ्यांची लागलीच पाहिजे अशा भूमिकेत आम्ही
लागलीच पाहिजे. माहिती पोचत नाही अशा वाढणाऱ्यापैकी मी नाही, माहिती सगळी येते. माहिती वापरली कशी जाते ह्याच्यावर सगळ्या गोष्टी आहेत. म्हणून ह्या गोष्टीवर फार बारकाईने अगर आपण सगळ्या जणांनी लक्ष ठेवलं तर मी तुम्हाला विश्वासाने सांगतो, आपण सगळे जणांनी या मोहिमेमध्ये अगर प्रामाणिक पद्धतीने अगर योगदान दिलं, एक काहीतरी शपथ ही घेणारा असं काहीतरी समोर माझ्याकडे कागद आला, सरळ स्पष्ट आहे, ह्याच्यामध्ये तडजोड बिलकुल नाही. जो पण ह्या मुलांच्या भविष्याच्या आडवं येईल, जो पण ह्यांच्यापर्यंत कुठल्याही पद्धतीचा अगर ड्रग्ज असो, अंमली पदार्थ असो, ऑनलाईन गेमिंग असो, तुम्ही जे म्हणा, आज ड्रग्ज एवढे वाईट किंवा एक मोठं आव्हान आपल्या समोर ऑनलाईन गेमिंगचं आहे. तासन तास मुलं त्या मोबाईलवर बसून ऑनलाईन गेमिंग जेव्हा खेळतात तेव्हा निश्चित पद्धतीने समोर असलेल्या म्हणजे अभ्यासावर त्यांचं लक्ष जात नाही. आई वडिलांना वाटतं की मुलं इंटरनेटवर आहेत, पण ते ऑनलाईन गेमिंगचे असंख्य एवढे प्रकार होतात की त्या ऑनलाईन गेमिंगमुळे आत्महत्याचे प्रमाण विद्यार्थ्यांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये वाढले. काही ऍप असे आहेत जे केंद्र सरकारने मध्ये जाहीर केले की ह्या ऍपवर खेळल्यानंतर मुलं एवढं त्याच्यामध्ये म्हणजे आपला वेळ गुंतवतात, एवढं त्याच्यामध्ये वेळ होतात की अभ्यास सोडा, स्वतःच्या आयुष्याची पण ते लोक पर्वा करत नाही. एवढं लक्ष त्या ऍपवर आणि त्या ऑनलाईन गेमिंगच्या माध्यमातून आपलं आयुष्य खराब करतात. आणि म्हणून या नशामुक्त सिंधुदुर्गच्या निमित्ताने मी जबाबदारीने आपल्याला सांगायला सांगेन की जे ह्या विद्यार्थी मित्रांना सांगेन की आम्ही सगळेजण आपल्याला आवाहन करू आणि आपण सगळं ऐकाल, पण आपण आपलं भविष्य अगर आपल्याला घडवायचं असेल तर काही मोठ्या लोकांची आत्मचरित्र आवर्जून तुम्ही वाचा. त्यांनी स्वतःला कसं घडवलं, स्वतःच्या कशा सवयी लावून घेतल्या. मी तर व्यासपीठावर आहेत म्हणून नाही, मी ते आवर्जून सांगेन. सन्मान्य राणे साहेबांना मुद्दामून आपला आदर्श तुम्ही ठेवलाय किंवा त्यांचा पूर्ण आयुष्याचा प्रवास तुम्ही पाहिलाय तर एक आदर्श व्यक्तिमत्व कसं असतं याचं उत्तम उदाहरण केलं म्हणतात तर आपले राणे साहेब आहेत. त्यांनी ह्या कुठल्याच गोष्टीला तडजोड केली नाही, कुठल्याही सवयीच्या जवळ गेले नाहीत. आज बघा देशाच्या राजकारणाचं असं एकही पद नाही, लोकसभा आणि विधानसभा अध्यक्ष सोडून असं कुठलंच पद नाही जे राणे साहेबांनी ते मिळवलं नाही. कारण का त्यांनी काही गोष्टी आत्मसात केल्या, काही गोष्टी त्यांनी म्हणजे बांधून टाकल्या, म्हणूनच आज त्या मोठ्या पदावर ते पोचू शकले आणि एवढा मान सन्मान करू शकले. आणि म्हणून या निमित्ताने मी आपल्याला आवर्जून सांगेन, आज हा जिल्हा, या जिल्ह्यासाठी आम्ही पाहिलेले स्वप्न की जे काय प्रयत्न आम्ही या जिल्ह्याच्या विकासासाठी करतोय त्यासाठी आपण सगळे जणांचं योगदान की आपल्या सगळ्या जणांचं भविष्य घडावं यासाठी आम्ही सगळेजण करतो. आणि म्हणून पोलीस खातं असेल, अन्य कुठलेही खातं जे जे या मोहिमेमध्ये हातभार लावणार आहेत, मी सगळ्या गोष्टीवर तडजोड करू शकेन, पण ह्या एका गोष्टीवर निश्चितपणे तडजोड करणार नाही. SP साहेबांना माहिती आहे, सातत्याने त्यांच्यावर चर्चा होती. ह्याच्यामध्ये कोणीही कुठल्याही चुकीच्या बाबीला अगर समर्थन केलं तर आम्ही तर काही गैर करणार नाही, हे आवर्जून या व्यासपीठाच्या निमित्ताने मी सांगेन. आणि म्हणून या निमित्ताने नशामुक्त सिंधुदुर्ग ही मोहीम आजपासून जी आपण सुरू करतोय, प्रत्येक गावामध्ये, शहराच्या प्रत्येक नागरिकापर्यंत, कॉलेजच्या प्रत्येक विद्यार्थ्यांपर्यंत हे आव्हान पोहोचणं आणि प्रामुख्याने अगर मी नशा आमच्या सिंधुदुर्गामध्ये केला तर पोलीस असो अन्य यंत्रणा माझ्यावर लक्ष ठेवू नये. पोलीस अधीक्षक साहेब, अशा पद्धतीचं भीतीचं वातावरण आपल्या जिल्ह्यामध्ये असलंच पाहिजे हे मी तुम्हाला आवर्जून या निमित्ताने सांगतो. मी कुठल्याही पानपट्टीवर गेले तर कोणाचं तरी माझं लक्ष आहे. मी कॉलेजच्या कुठल्या तरी कटाड्यावर बसून चुकीचा अगर नशा केले तर लगेच पोलीस माझ्याकडे येऊन मला अरेस्ट करतील. ही भूमिका आणि अशा पद्धतीचं अगर वातावरण सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये अगर आपण निर्माण केलं तर मी तुम्हाला विश्वास देतो यशस्वी पद्धतीने हे अभियान राबवलं जाईल आणि आपल्या भावी पिढीला योग्य पद्धतीने दिशा आपण देऊ शकू एवढी क्षमता ह्या अभियानामध्ये आहे. म्हणून या नशामुक्त सिंधुदुर्गच्या निमित्ताने मी आपल्या सगळ्या जणांना
त्या शुभेच्छा तर निश्चित पद्धतीने देईल, पण आपण सगळेजण या सगळ्या बाबतीमध्ये आपल्या जबाबदारीची जाणीव असणं ही अत्यंत गरजेचं आहे. आपण ज्या देशामध्ये राहतो तो तरुणांचा देश आहे. 55 ते 60 पेक्षा जास्त लोकसंख्या ही तरुणांची आहे. आणि म्हणून या भारत देशाला जर महासत्ता बनवायचं असेल तर आपण नशामुक्त भारत, नशामुक्त महाराष्ट्र आणि नशामुक्त सिंधुदुर्ग हे मोहीम यशस्वी करणं हे अत्यंत गरजेचं आहे. आणि म्हणून जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून जी जी ताकद या नशामुक्त अभियानाच्या मागे मला उभी करायची लागेल ते मी निश्चित पद्धतीने उभे करेन. हा विश्वास तुम्हाला या व्यासपीठाच्या निमित्ताने देतो.